रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पार्ले येथे माहे ऑगस्ट 2026ची शिक्षण परिषद उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली. केंद्र समन्वयक माननीय श्री सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिक्षण परिषदेत केंद्रातील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या शिक्षण परिषदेस पार्ले शाळेचे मुख्याध्यापक श्री विठोबा रेणोसे, लोहारे शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक कुर्डुनकर, दिविल शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर उतेकर, पदवीधर शिक्षक श्री द्वारकानाथ गुरव यांच्यासह केंद्रातील शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती युगाताई मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ईशस्तवनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. शिक्षण परिषदेत विविध शैक्षणिक तसेच प्रशासकीय विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. निपुण महाराष्ट्र या महत्त्वपूर्ण उपक्रमावर श्री नवनाथ जाधव सर यांनी मार्गदर्शन केले. पायाभूत चाचणीचे स्वरूप व महत्त्व याबाबत श्री प्रवीण निकम यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध प्रयत्नांवर श्री ऋषिकेश शेलार यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रश्न निर्मिती कौशल्य या विषयावर श्री ज्ञानेश्वर उतेकर सर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना प्रभावी प्रश्न निर्मितीची विविध तंत्रे व त्यांचा विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेवर होणारा उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. केंद्र समन्वयक श्री सुनील पवार यांनी विविध प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन करून शिक्षकांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या शिक्षण परिषदेदरम्यान शैक्षणिक गुणवत्ता वाढ, विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणा, निपुण महाराष्ट्र उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, पायाभूत चाचणीचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला चालना देणाऱ्या प्रश्न निर्मितीच्या विविध पद्धती याबाबत शिक्षकांमध्ये सखोल विचारविनिमय झाला. शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांना आपल्या अध्यापन पद्धती अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नव्या संकल्पना व उपक्रमांची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या परिषदेतून अधोरेखित झाला. या शिक्षण परिषदेचे उत्तम नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी पार्ले शाळेचे मुख्याध्यापक श्री विठोबा रेणोसे आणि शिक्षिका श्रीमती अर्चना भंडलकर यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाली. लेखन करणे ही जी कौशल्य आहे ती विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला रुजवायची आहे. यालाच आपण पायाभूत साक्षरता असं म्हणतो. आता ही कौशल्य रुजवण्यासाठी किंवा ही कौशल्याचं मापन करण्यासाठी ज्या चाचण्या घेतल्या जातात त्यामध्ये बघा राष्ट्रीय उपक्रम आहे. आता यामध्ये बघा दोन शब्द, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान. पायाभूत साक्षरता म्हणजे पायाभूत साक्षरता म्हणजे आपण पाठीमागे आता ते 9 भागात साक्षरता पाहिला, तो वेगळा भाग आहे. तिथे फक्त आपल्या त्या जे निरीक्षण आहेत त्यांना फक्त आपल्याला साक्षर करायचं नाही.